आकर्षक ट्रॉफी. आयोजक या, मोरे साहेब या. मोरे साहेबांच्या शुभ हस्ते अध्यक्ष साहेब आपण या, ट्रॉफी घ्या. हा आदर, हा सन्मान एकमेकाचा केला जातोय आणि ह्या टीमने टॉप 3 मध्ये प्रवेश केलाय. अमोल आपण नक्कीच संध्याकाळी बोलूया कारण अजून एक मॅच आहे. त्यानंतर बॉलआउट आहे. साठी 3 खेळाडूंची नावं दिलेली आहेत. संपूर्ण ग्रामस्थ, संपूर्ण आयोजक कमिटी, सर्व मान्यवर आपण व्यासपीठावरती पाहतोय. प्रमोदजी उतेकर असतील, गणेश मालुसरे असतील, विकास शेठ उतेकर असतील, दत्ता शेठ केसरकर, संतोष शेठ रिंगे, तर संपूर्ण खडकवाडी ग्रामस्थ. मोरसडे संघ 12th मॅन गोलंदाजी मार्ग होते. प्रकाशला पाहतोय. लेफ्ट हँड बॅट्समन अक्षय अलगुडे, गॅप शोधला, जागा बनवली, आलाय अक्षय अलगुडेच्या बॅट मधून खन 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 करीत चौकार आलाय. 4 धावांसाठी चेंडू फरार झालाय. चौकाराने सुरुवात करतोय अक्षय अलगुडे. नाम काफी है. सुरुवात चांगली केली. प्रकाशवरती राकेशजी पवार, राहुलजी पवार या दोन्ही मान्यवरांचं इथं सहर्ष स्वागत. व्यासपीठ भरलेलं आहे. हो हो हो, फटका सजवला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. 1 2 3 4 2 धावा पूर्ण केलेत. प्रदीप संदीप शिंदे आणि त्याच्या साथीला अक्षयने 6 धावा आतापर्यंत बनवलेत. कारण करो आणि मरो अशी परिस्थिती आहे. जो संघ जिंकेल तो बक्षीस पात्रामध्ये जाईल. 2 संघ तर आपल्याला भेटलेत. 3रा संघ आता या मॅच मधून भेटेल. फटका सजवला. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. झेलची संधी आणि धक्का क्रमांक पहिला बसलाय. अक्षय अलगुडे बॅक टू द पॅव्हिलियन. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. त्यानंतर 2 ऑन साइडला चेंडू टटवला होता. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आला. धक्का क्रमांक पहिला बसला. परंतु अजूनही मैदानामध्ये संदीप शिंदे आहे. प्रदीप गोगावले आलेत मैदानामध्ये. अक्षय माघारी आला. त्याची जागा घेण्यासाठी प्रदीप आलाय. महत्वाचा गडी होता अक्षय अलगुडे. त्याला ही मॅच खेळायचं होतं. त्याला धावा बनवायच्या होत्या. धावसंख्येला आकारी द्यायचा होता परंतु नाखुश असेल. 6 धावांवरती पहिला धक्का बसलाय. पहिल्या चेंडूवरती चौकार आला. दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा. तिसऱ्या चेंडूवरती गडी माघारी गेला. खडकवाडी चॅम्पियन ह्या गावाची चर्चा आज सातत्याने होत आहे. क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावरती या गावाने आपलं नाव कोरलेलं आहे. लीग फॉर्मॅट आप घेऊन आले. गेले 3 महिने या स्पर्धेची तयारी आणि 3 महिन्यानंतर एक यशस्वी आयोजक म्हणून आपण त्यांच्याकडे पाहत आहोत. नवीन बॅटर प्रदीपजी गोगावले यांना आपण पाहत आहोत. महत्वाची मॅच आहे. पटका सजवलाय. कव्हरमध्ये क्षेत्ररक्षक आहे. फेकी झाली. 1 धाव. एका धावावरती समाधान मानावं लागलं. एकीशिवाय जास्तीचं काही नाही. धाव फलकावरती धावा आहेत त्या 7 धावा धाव फलकावरती. 1 गडी बाद 7. गोलंदाजी मारुती. गोलंदाज प्रकाश. पॉइंटला कट केलं. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू थांबत नाहीये. चेंडू निघून चालाय जमिनीला. दन 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 करीत चौकार. रिंगे साहेब आपण आलाय. मॅच पाहताय. कसं वाटतंय? छान वाटतंय. पंचांकडे इशारा करतायत. अपील करतायत. डॉट चेंडू येतोय. शेवटचा चेंडू डॉट आलाय. पंच कुठली दाद देणार नाहीत. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त. धावफलकावरती धावा आहेत. 1 गडी माघारी. 11 धावा धावफलकावरती. बॅटिंग करत असताना साई इंडियन कामते आज संघ. 11 धावा धावफलकावरती. पहिला धक्का तर बसला. अक्षय बाद झालाय. बोरगर संघ आपण जास्तीचा लांब जायचं नाही अमोल, कारण नंतर बॉल आउट आहेत. आडावले संघाकडून अनिल घाडगे, निखिल मोरे आणि जितेश सालेकर आलेत. बोरगर कडून इथले आडावले लव, अमोल आणि
धीरज आलेत. गोलंदाजी मार्गवरती महेंद्र आलेत. मागील मॅच मध्ये सामना बी ठरले होते महेंद्र, तेच महेंद्र आता गोलंदाजी मार्कवरती. स्ट्राईकला आपण प्रदीप गोगावले यांना पाहतोय. नॉन स्ट्राईकला अजूनही शांत असे संदीप शिंदे आहेत. नॉन स्ट्राईकला आहेत संदीप शिंदे, शांत आहेत, संयमी आहेत. चला चला घाई करा, थोडीशी घाई करा मित्रांनो, अजून 2 मॅच होतील यानंतर. पटका सजवला, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येत आहेत. शॉर्ट मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात होते, त्यांनी फेकी केली. 2 धावांशिवाय जास्तीचं काही नाही. 2 धावा धावफलकावरती. मोठे फटके मारावे लागतील. महत्वाची मॅच आहे आणि जर ज्या संघ 2 संघ आपल्याला भेटलेत, जय हनुमान अडावले आणि दुसरा संघ आहे आई गावदेवी बोरगड. तिसरा संघ कोण असेल पाहू आपण. एका बाजूला साई इंडियन कामते तर एका बाजूला जय हनुमान मोरसड हा संघ. बॅटिंग करणारा संघ आहे साई इंडियन कामते, ज्या संघाने आपल्या विभागामध्ये दबदबा नेहमीच ठेवला आहे. ते दोन्ही संघ आज एकमेकांच्या आमने सामने आहेत. पंच केलं चेंडूला, क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चेंडू थांबत नाही, चेंडू निघून चाललाय. सी मा रे शा पार. कव्हर पॉइंटच्या डोक्यावर हा क्षेत्ररक्षक तैनात होता, त्याला हुलकावणी देत चेंडू निघून गेलाय. सीमारेषा पार. 4 धावांसाठी फरार झालाय. प्रदीप गोगावले ताकदीचा वापर करतोय मैदानामध्ये. त्याला माहित आहे अक्षय बाद झालाय, धावसंख्येला आकार द्यावा लागेल. 1.50च्या आसपास धावसंख्या समोर संघाला द्यावी लागेल. समोर संघ जर बघितला गणेश उतेकर सारखा खेळाडू आहे, तो ह्या धावा बनवू शकतो. त्याच्याकडे तेवढी क्षमता आहे, तेवढ्या ताकदीचा खेळाडू आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरोधात खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी खेळत असताना अतिशय वेगाने धाव. चिकी सिंगल पाहिलं आपण, अतिशय वेगाने धावले दोन्ही बॅटर. लेग बायची धावफलकावरती ऍड केली जाईल. एका धावेने धावफलक नक्कीच पुढे. आता संदीप शिंदे आलेत मैदानामध्ये. स्ट्राईक वरती आपण पाहतोय संदीप शिंदेला. एक चौकाराशी ते मैदानामध्ये खेळतायत. गोलंदाजी मार्गवरती आपण महेंद्रला पाहतोय. हो, दांडी गुल करून टाकली. त्रिपालाचित झालेत. धक्का क्रमांक 2 बसलाय. संदीप शिंदे बॅक टू द पॅव्हेलियन. नवीन बॅटर मध्ये आयुष आलेत. सलामीचे सलामीर माघारी गेले. जास्तीचं काही त्याने केलं नाही. 2 धक्के बसलेत, 2 हादरे बसलेत आणि संघाचा धावफलक जर विचारलं तर विचार केला तर 17 वरती 2 गडी बाद झालेत. 18 धावा धावफलकावरती. चुकीची दुरुस्ती. 18 धावा धावफलकावरती. 18ला 2 धक्के बसलेत. कमीत कमी 4 ओव्हरची मॅच आहे मित्रा. कमीत कमी 40 धावा पाहिजेत. 18 धावा झालेत आतापर्यंत. अजूनपर्यंत संत आणि शांत खेळतात. नवीन बॅटर आयुष. कालच्या दिवसामध्ये सामनावीरचा पुरस्कार आपल्या नावावरती ठेवलेला आयुष. ठाणे विभागामध्ये सातत्याने सराव करणार आयुष आज मात्र खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी खेळण्यासाठी आपल्या गावासाठी आणि गावाच्या नावासाठी मैदानामध्ये सज्ज झालाय. पंच जमिनीला हात समांतर करतायत. धावसंख्येत नक्कीच भर होईल. 19 धावा धावफलकावरती केल्या जातील. आयुष आलेत. आयुषकडे बराचसा अनुभव. कमी कालावधी कमी वेळेमध्ये चर्चेत असलेला खेळाडू आयुषला आपण म्हणत असतो. इथे एक धाव पूर्ण होते. चिकी सिंगल झाली. बाईकची धावफल करते. एका धावेला खूप प्राधान्य देत आहेत कामते संघ. साई इंडियन कामतेचे 2 सलामीचे सलामीर माघारी गेल्यानंतर आयुष आणि प्रदीप याच्या खांद्यावरती संपूर्ण संघाचे जळ. प्रदीपच्या बॅटिंगचा विचार केला तर त्याच्या बॅटमधून आतापर्यंत एक चौकाराशी तो मैदानामध्ये खेळतोय प्रदीप. एक चिकी सिंगल. एकीशिवाय जास्तीचं काही नाही.
आपण पाहतो पहिल्या ओव्हरमध्ये धावा 11 आल्या होत्या, पण तो दुसऱ्या गोलंदाजाने धावा रोखण्याचं काम केलंय. धावपलकर ते धावांचा विचार केला. वाडकर साहेब, गणपतदादा वाडकर आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. गणपतदादा वाडकर आपण व्यासपीठाशी संपर्क साधा. आकाश आता जे जिंकले ना त्यांना बॉलआउट साठी 3 खेळाडू बोलवा आले, दिले नाव. परफेक्ट गोलंदाजी मार्ग होती. विनय आलाय समोर. प्रदीप आहे, एक ताकदवान खेळाडूला पाहतोय आपण. आडव्या बॅटनं ऑन साइडला फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक चेंडू वरती आलाय. चेंडू थांबला नाही, चेंडू निघून गेलाय. 1 बाउंस सी मा रे शा पार. धावा मिळतील या. 4 चौकार. स्वागत केले चौकाराने. काय फटका सजवला होता. जशी काय बंदुकीमधून गोळी सुटले ना तशी प्रदीपच्या बॅट मधून चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी संतोषजी रिंगे यांना आपण पाहत आहोत. एक धाव पूर्ण होते. दुसरीचा प्रयत्न केला जातोय आणि बघता चेंडू निघून गेलाय. सीमा रेषा पार. रिंगे साहेब काय लावताय का नाही. प्रदीप साठी प्राइज आले. जर लगातार 2 षटकार मारले तर संतोष दादा रिंगे साहेब यांच्याकडून 1000 रुपये. अनिल दादा आपल्याकडून 1000. 2 लगातार षटकार मारायचे. संतोष शेठ रिंगे घाटकोपर शाखा प्रमुख यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राइज. आणि चौकार जर लगातार 3 मारले तर संतोष दादा रिंगे यांच्याकडून 555 रुपये असे दिले जाईल. धावफलकाचा विचार केला तर 29 वरती जाऊन पोहोचलाय. 29. ओहो, फटका अतिशय उंच आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहे आणि झेलबादच्या स्वरूपामध्ये प्रदीप गोगावले माघारी. बाद. हा, नवीन बॅटर कल्पेश आले. धावपलकावरती 29 धावा आहे. तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती असताना 2 चौकार प्रदीपने ठोकले होते, परंतु त्याला मोह आवरला नाही. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायला गेला आणि झेलबादच्या स्वरूपामध्ये प्रदीपला माघारी परतावं लागलं. नवीन बॅटर मैदानामध्ये आलेत कल्पेश. 1 धाव वेगाने पूर्ण केले. एका धावाने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय. हा, नो बॉल +1 म्हणजे धावा मिळतील ह्या 2. आणि नो बॉलची संधी आयुषला. या संधीचं आयुषने सोनं करावं लागेल. धावफलक वेगाने पुढे चालला 2 या आकड्यावरती. गणेशजी मालुसरे आपण थांबायचं आहे. हम 7 में आए हैं, 7 में जाएंगे और 7 में जिएंगे. पंचांचा इशारा अंतिम राहील. नो बॉल दिलेला आहे. चला क्षेत्ररक्षक जास्तीचा वेळ खर्चित करू नका. 31 धावांवरती 3 गडी माघारी गेलेत. आयुषला धाव सावरावं लागेल. त्याच्या साथीला कल्पेश आहे. चांगला चेंडू. नो बॉल नंतर कमबॅक केलं गोलंदाज विनयने. पुन्हा आयुषला आपण पाहतोय स्ट्राईक वरती. आयुषच्या बॅटमधून अजूनपर्यंत काय अशा चांगल्या धावा आल्या नाहीत. त्याच्या बॅटिंगचा विचार केला तर जो अजून एकही धाव त्याच्या खात्यामध्ये नाही आहे. त्याला खातं खोलावं लागेल. आपण
जर पाहिलं तर बक्षीस पात्र फेरीमधील मॅच खेळतोय. शांत बसून चालणार नाही आयुषला. चांगला फटका सजवला, क्षेत्रशः फंबलिंग झाला, एक धाव पूर्णही झाली. एका धावेवरती समाधान मानावं लागलं. धावफलक जाऊन पोहोचलाय 32 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. तिसरी ओव्हर प्रगतीपथावरती असताना 32 धावा धावफलकावरती. कमीत कमी 45च्या आसपास जर कामते संघ गेला तर एक सन्मानपूर्वक धावसंख्या होऊ शकते. आणि त्यांचे 12वे खेळाडू सांगते 40 जरी झाले तरी तेवढे समाधानकारक होईल. बघूया कैलास आणि त्याच्या साथीला असलेला बॅटर आहे आयुष. वाईट चेंडू, पंच जमिनीला समांतरात करतात. वाईट चेंडू, एक धाव खात्यामध्ये जमा होते. धावसंख्या एक धावाने पुढे चाललाय. गणेशजी माळेसुरे मॅचचा आनंद घेत आहेत. संपूर्ण खडकवाडी ग्रामस्थचा आनंद घेत आहेत. विकास शेठ उतेकर असतील, प्रमोदजी उतेकर असतील, संतोष शेठ रिंगे असतील. चांगला चेंडू, बॅट आणि बॉलचा कुठलाही संपर्क नाही. डॉट चेंडू आला. धावसंख्येचा विचार केला तर 33 धावा धावफलकावरती. हे पहा, सह्याद्री ग्रामीण क्रीडा असोसिएशनची प्रीमियर लीगचे फॉर्म ओपन आहेत. आपण सर्वांनी हे फॉर्म भरायचे आहेत. ही स्पर्धा मुंबईमध्ये होणार आहे आणि या स्पर्धेचा आपण सर्वांनी 6 तारीख ते 12 घ्या हो, चांगलं नेतृत्व घ्या. हे पहा, खरोखरच महत्वाची सूचना थोड्याच वेळामध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचेल. हे 6 चेंडू झाल्यानंतर, कारण महत्वाची मॅच आहे. विकास शेठ, प्रमोद शेठ, संतोष शेठ, गोलंदाजी मारुती गोलंदाज. विकास दादा नाव सांगा. सतीश आलेत. पोलादपूर तालुका मध्ये सह्याद्री ग्रामीण क्रीडा असोसिएशन अंतर्गत सह्याद्री ग्रामीण क्रीडा असोसिएशन प्रीमियर लीग ज्या स्पर्धेची आपण सर्वजण आतुरतेने म्हणजे 365 दिवस वाट पाहत आहोत, ती स्पर्धा आपल्या भेटीला येते. दिनांक 6 एप्रिल 2026 ते 12 एप्रिल 2026 ही स्पर्धा मुंबईमध्ये होणार आहे आणि या स्पर्धेचे फॉर्म ओपन आहेत. ज्या खेळाडूंना ही स्पर्धा खेळण्यासाठी उत्सुक आहात त्या सर्वच खेळाडूने ऑनलाईन जाऊन फॉर्म भरून या स्पर्धेमध्ये आपल्या नावाची नोंदणी करायची आहे आणि ही स्पर्धा खास करून मुंबईला होणार आहे, याची सर्वांनी नोंद घ्या. धन्यवाद. जाऊया मैदानामध्ये. पहिला चेंडू डॉट आलाय. अजून 5 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. धावफलकावरती धाव आहेत त्या 33. दुसऱ्या चेंडूवरती 1 धाव आली. 34 धावा झाल्या. 34. बॅटिंग करणारा टीम कामते, साई इंडियन कामते हा संघ बॅटिंग करतोय. डॉट 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 मोठ्या पटक्यांपासून वंचित ठेवलंय. 34 ला 3 बाद झालेत. 34 ला 3 बाद. मैदानामध्ये कल्पेश आहे. कल्पेशला एखाद दुसरा मोठा फटका मारावा लागेल. त्याचा पाठीराखा 12वा खेळाडू. हा हे चेंडू डॉट आलाय. डॉट चेंडूची एजन्सी जवळजवळ सतीशने 4 चेंडू हाताळलेत. विकास शेठ 1च धाव खर्च केले. शेवटचा गोलंदाज यशस्वी ठरतोय तो जय हनुमान मोरसडे संघासाठी. अजूनही 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 2 चेंडू मध्ये एखादा मोठा फटका मारावा लागेल ते कल्पेशला. डेड बॉल.
अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. गोलंदाजी मार्गवरती सतीशच्या नावाची चर्चा होते, कारण 4 चेंडू हाताळत विकास शेठ एकच धाव खर्च केले. सतीश स्ट्राईकला कैलास आहे. हाही चेंडू डॉट आलाय, म्हणजे लगातारचे 3 चेंडू डॉट आले. करतोय तरी काय, कल्पेशला जखडून ठेवलंय, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय, कल्पेशला थांबवलंय. चांगली गोलंदाजी, अप्रतिम. मोठे फटके नाही, कुठली धाव नाही. आता मात्र एक धाव काढण्याचा प्रयत्न अतिशय वेगाने केला, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला होता. तू की मैं की तू, परंतु हिते 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 राऊटच्या स्वरूपामध्ये आयुषला माघारी जावा लागेल. एक धाव पूर्ण झाली. धावसंख्येचा जर विचार केला तर धावफलकावरती धावा आहेत त्या 35, जिंकण्यासाठी 36 धावा बनवायचे आहेत. जाऊया आपण सत्कार समारंभाकडे. आपल्या सर्वांचे लाडक्या आणि सर्वांना हवी हवी हवीसी वाटणारी व्यक्ती संतोष शेठ रिंगे, संतोष भाईंचा आपण सन्मान करूया. पहिला दत्ता शेठ यांचा करूया आणि नंतर संतोष शेठ रिंगे यांचा करूया. या दत्ता शेठ केसरकर यांचा यथोचित मान सन्मान केला जाईल. सावित्री विभाग क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. दत्ता शेठ केसरकर सावित्री विभाग क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. तरुण आहेत, तडफदार आहेत आणि विकास शेठ उतेकर सुद्धा तरुण आहेत, तडफदार आहेत. जर विचार केला तर ह्या विभागाला जे अध्यक्ष लाभतायत ना, हे तरुण लाभतायत. म्हणजे तरुणांकडे नेतृत्व दिलं जात आहे क्रिकेटचं. असो, दत्ता शेठ केसरकर यांचा सन्मान होतोय. संतोष शेठ, चला आयोजक कमिटी 35 झाले, 36 बनवायचे आहेत. कुठला संघ असेल हा बक्षीस पात्र मधील तिसरा संघ? घ्या घ्या. दत्ता शेठ केसरकर यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावरती केला जात. सावित्री विभाग क्रीडा असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ, महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांची प्रतिमा देऊन त्यानंतर संतोषदादा रिंगे आपलाही सन्मान केला जाईल. हॅलो, संतोषदादा रिंगे साहेब यांचा सन्मान होतोय मुख्य व्यासपीठावरती. एक बोलकी आणि सर्वांना आवडती व्यक्ती, साधेपणा नेहमीच त्यांच्या आपण बोली शैलीमध्ये पाहत असतो आणि तालुक्यामध्ये कुठल्याही कार्यक्रमामध्ये त्यांची उपस्थिती प्रार्थनीय असते. तरी त्यांचाही मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ व सन्मानाचं प्रतीक म्हणून महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे शिवछत्रपती यांची प्रतिमा देण्यात येत आहे. मी संतोष शेठ रिंगे यांना विनंती करतोय की आपण 2 शब्दामध्ये ह्या सांगतो, ऐका ना साहेब, थांबा ना. इथे 2 शब्द शुभेच्छा द्यायच्या आहेत. ही स्पर्धा खडकवाडी गावाची आहे, चॅम्पियन ट्रॉफी आहे, लीग स्पर्धा आहे. आपण त्या पद्धतीने. हॅलो, कांगोरीगड क्रिकेट क्लब कामथे विभाग आयोजित संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खडकवाडी चॅम्पियन ट्रॉफी, या ट्रॉफीसाठी उपस्थित असलेले सर्वच मान्यवर, आमच्या सावित्री विभागाचे सन्माननीय अध्यक्ष आमचे दत्ता शेठ केसरकर, तसेच आमचे आपली माती आपली माणसं आयरोली ह्या विभागाचे शाखा प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे, गटाचे शाखा प्रमुख आमचे गणेशजी, उपस्थित असलेले आमच्या या कांगोरीगड क्रिकेट क्लब विभागाचे आमचे पदाधिकारी, आमचे प्रमोद भाऊ उतेकर, तसेच या विभागाचे अध्यक्ष विकास उतेकर, तसेच आमचे घाडगे बंधू आणि आमचे भाऊजी
शेडगे बाबा, तसेच आमच्या शेडगे भाऊजी, तसेच आमचे हे सर्वच आमचे वारकरी संप्रदायाचे आमचे नातेवाईक. आज गेल्या वर्षी मला वाटतंय चषक भरवलेला खडकवाडी, मी थोडा कुठेतरी असा बाहेर होतो, मला जमलं नाही यायला. पण मला जेव्हा आकाशचा फोन आला शेडगेचा, तेव्हा मी बोललो, अरे भावा मला यायला जमणार नाही, पण माझं लक्ष आहे तुझ्यावरती आणि माझा सहकार्य पण आहे तुझ्यावरती. कारण एक आपण एक नातं होतं आणि एक आपल्या मातीतले आपण माणसं आहोत, त्यामुळं आपणच जर आपल्या माणसाला धीर नाही दिला तर कोण देणार. म्हणून त्याला बोललो ह्या वर्षी नक्कीच मी येणार. यावर्षी पण आमच्या गावामध्ये एक मोठा प्रसंग घडलेला, मी त्याचे 2-4 फोन नाही उचलले, पण मी एक मनाशी घट्ट विचार केला की आज काय करून मी या चॅम्पियन खडकवाडी चॅम्पियनला भेट देईन. तसेच समालोचक आमचे गणेश भाऊ आणि आमचे दुसरे भोईर साहेब आमचे यांचंही आणि अंपर जे आहेत त्यांचंही आम्ही मनापासून सहर्ष स्वागत करतो. तसंच यांनी ज्या ह्या टुर्नामेंटला कालच चालू झाली मॅच, कालपासून टुर्नामेंटला ज्यांनी सहकार्य केले त्या पूर्ण खडकवाडी गावाचं आणि खेळाडूंचं आणि सर्वच ग्रामस्थ मंडळांचं मी माझ्या रिंगे परिवाराच्या वतीने त्यांनाही धन्यवाद देतो. क्रिकेट मुलांनो तुमच्यासाठी आणि आपल्यासाठीच आज या तालुक्यामध्ये रुजवलंय. आम्हाला माहिती आहे 2-2 असोसिएशन आहेत, असोसिएशनमध्ये सुंदर असं क्रिकेट चाललंय. त्याच्यानंतर आपले विभाग झाले, आज या कामते विभागामध्ये पण मी पाहतोय खूप अशा सुंदर टुर्नामेंट होतात, कारण तुमच्या लोकांची मेहनत आहे म्हणून या अशा मोठ्या मोठ्या टुर्नामेंट होतात. तसंच माझं म्हणणं क्रिकेट हे क्रिकेट केल्याचं, क्रिकेटमुळे आज तुमच्या गावागावामध्ये आणि वाडीमध्ये ओळख झाली. कारण कुणालाच माहिती नसायचं खडकवाडीमध्ये कोण राहतोय का वडगरमध्ये कोण कुठे राहतोय का बोरगरमध्ये पार्टी कुठे. आज तुम्हाला लोकांना सर्वांना एकमेकांची ओळख भेटली. त्यामुळं असंच क्रिकेट एकजूट क्रिकेट टिकवा, क्रिकेट खेळा. तुम्हाला जेव्हा जेव्हा काय सहकार्य असेल तेव्हा नक्कीच आम्हाला साथ घाला. एक तुमच्याच भागातला तुमच्याच विभागाचा जावई म्हणून नेहमी तुमच्या पाठी उभा राहील. एवढं बोलून माझा 2 शब्द मी पूर्ण करतो. धन्यवाद रिंगे साहेब. यानंतर गणेशजी मालुसरे साहेब, शाखा प्रमुख ऐरोली घनसोली यांचा विशेष सन्मान होतोय. मी मालुसरे साहेबांना विनंती करतोय की या सन्मानाचा आपण स्वीकार करायचा आहे. माननीय सखाराम महाराज वाडकर साहेब यांच्या शुभ हस्ते आज सन्मान होतोय. या गणपत दादा या, आपण या प्रमोद दादा या सर्वांच्या वतीने गोड व्यक्तिमत्वाचा इथे सन्मान होतोय. म्हणजे जशा मधीसारखा गोड आणि आवाज ही गोड, भाषा गोड आणि व्यक्तिमत्व अतिशय सुंदर गोड व्यक्तिमत्वाचा इथे महाराष्ट्राचा आराध्य दैवत राजे शिव छत्रपती यांची प्रतिमा देऊन इथे विशेष सन्मान केला जातोय. गणेशजी मालुसरे साहेब शाखा प्रमुख आहेत घनसोलीचे, त्यांचा विशेष सन्मान खडकवाडी चॅम्पियनच्या वतीने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. तुम्ही बोलणार आहे? हॅलो. हे पहा, विशेषतः म्हणजे इथे या कार्यक्रमासाठी आमचे दत्ता शेठ केसरकर हे सह्याद्री ग्रामीण असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. खरोखर अतिशय स्वाभिमान वाटतो की आपले या तिन्ही विभागातील मुलं सावित्री, ढवळी, कामती आणि ज्या वेळेला अशा पदावर आरूढमान होतात त्यावेळेला खरोखर अतिशय स्वाभिमानानं छाती भरून येते. कारण सज्जनानो, कुठलंही क्षेत्र असू द्या त्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवणं आणि या आपल्या तरुणांचं हे प्रावीण्य पाहिल्यानंतर अतिशय मन हेलावून येतं. खरोखर यांच्यावर बोलावं तेवढं कमीच आहे. आणि त्यांनी येऊन इथे या खडकवाडी चॅम्पियन्सला सदिच्छा भेट दिली त्याबद्दल मी खडकवाडी ग्रामस्थांच्या वतीनं, खडकवाडी सर्व खेळाडूंच्या वतीनं त्यांचं सहर्ष स्वागत करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. दत्ताशेठ केसरकर यांच्याकडून सुद्धा या स्पर्धेला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. गणेशजी मालुसरे साहेब हे सुद्धा इथे उपस्थित होते. संतोष शेठ रिंगे ही सर्व मंडळी इथे उपस्थित राहिले. त्या सर्वांचं हृदयाच्या अंतःकरणापासून आभार मानूया. लगेच घ्यायचं. सन्माननीय अनिलदादा मोरे साहेब यांचाही आपण सन्मान करतोय. मी अनिलदादा मोरे साहेब यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हायचं आहे. ठीक आहे, मॅच चालू ठेवा. आमचे गुणलेखक मित्र आपण लक्ष द्या. धावा किती झालेत मित्र आतापर्यंत?
3 धावा. पहिली ओव्हर चालू आहे ना, पहिली ओव्हर प्रगतीपथावरती आहे, 3 धावा. नो बॉल आला आता. ओके, नो चेंडू आहे. सकरमदादा वाडकर आणि अनिलदादा वाडकर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. आमचे नेहमीचे परिचयाची व्यक्ती अनिलदादा मोरे साहेब मला वाटतं लोहारे विभागातील आहेत आणि लोहारे विभागामध्ये त्यांचं कामकाज आम्ही नेहमीच सातत्याने काम पाहत असतो. वैद्यकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं कामकाज चांगलं आहे. अनिलदादा खरोखरच आपल्यासारखी व्यक्ती आज पोलादपूर तालुका रहिवासी संघटना विटावा याचे अध्यक्ष आहे. खरोखरच एवढं चांगली संघटना विटाव्यासारख्या ठिकाणी अनिलदादांचं नेतृत्वाखाली आपण पाहत आहोत. अनिलदादा आपलं नक्कीच आम्ही शुभेच्छा देतोय, कारण विटावा विभाग म्हटलं तर आपल्या पोलादपूरमधील कमीत कमी 1200 घरं तिथे वास्तव्याला आहेत आणि त्या सर्वांना एकत्रित करण्याचं काम अनिलदादा मोरे साहेब हे करत आहेत. खरोखरच मोरे साहेब तुमचा नक्कीच आम्हाला अभिमान आणि हेवा वाटतोय की अशी व्यक्ती या व्यासपीठावरती आहे. अपोला हॉस्पिटलला ते जॉबला आहेत आणि त्याच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील गोरगरीब सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं कार्य उल्लेखनीय आहे. खरोखरच यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आणि त्यानंतरच आपण या सन्मानाकडे वळू, कारण अशी व्यक्ती खूप दुर्मिळ असतात. वाडकर साहेब कारण खूप मोठी व्यक्ती आहे आणि अतिशय म्हणजे आम्ही पाहतो ते क्रिकेट सुद्धा चांगलं खेळतात. ज्यावेळी लोहाऱ्याची एक मॅच होती मलाही आमंत्रण केलं होतं त्यांनी आणि तिकडे आम्ही गेलो होतो. चांगले क्रिकेटपट्टू सुद्धा आहेत आणि एक समाजसेवक आहेत वैद्यकीय कक्षामध्ये आणि खास करून आपण घाटकोपरमध्ये अजून एकत्र आलो नाही आहे पण विटाव्यामध्ये 1200 कुटुंबाचं नेतृत्व करतायत, अध्यक्षपद आहेत. पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या त्यांच्यासाठी. त्यांचा विशेष सन्मान केला जातोय. मायेची उबदार शाल, प्रेमाचं पुष्पगुच्छ आणि महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजशिव छत्रपती यांची प्रतिमा देऊन एक विशेष सन्मान केला जातोय. खडकवाडी वासियांच्या वतीने संपूर्ण खडकवाडी ग्रामस्थ, संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खडकवाडी आणि संपूर्ण ग्रामस्थांना आपण व्यासपीठावर पाहतो त्यांच्या उपस्थितीमध्ये हा विशेष सन्मान केला जातोय. मी अनिलदादा यांना विनंती करतोय की आपण 2 शब्द या स्पर्धेला शुभेच्छा द्यायचे आहेत. मलाही माहित आहे मॅच महत्वाची चालू आहे, 2 संघ तिकडे एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत, परंतु आजचा दिवस रविवारचा आहे आणि रविवारच्या दिवशी बघितलं तर आपल्या तालुक्यामध्ये शुभविवाह आहेत, साखरपुडे आहेत, मीटिंग्स आहेत, पूजा आहेत आणि त्यातून ही सर्व मंडळी इकडेही वेळ देतात क्रिकेटला. आमचं भाग्य आहे की तुम्ही वेळ देताय, हे मोठं भाग्य आहे. तुम्ही 2 शब्दात शुभेच्छा द्या. आम्ही पण 2 लग्न सोडून आलो ॲक्च्युली. कांगोरीगड क्रिकेट क्लब कामती विभाग आणि संत ज्ञानेश्वर सेवा मंडळ खडकवाडी चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजित चॅम्पियन्स ट्रॉफी मला इथे सन्मानित केलं, मला आमंत्रण दिलं, इथे बोलवलं, त्याच्याबद्दल मी त्यांचा खूप खूप आभार मानतो. ॲक्च्युली तसं खरं सांगायचं म्हटलं ना तर खडकवाडी आणि आमचं संबंध जवळजवळ 32 वर्षापासून आहेत. आमचे परम मित्र अनिल महाराज वाडकर, आम्ही गेले 32 वर्ष सोबत कार्यक्रम करतो, आम्ही दोघेही सोबत पखवाज वाजवतो आहे. त्याच्यामुळे आमच्या संबंध जवळजवळ 32 वर्षाचे आहेत. त्याच्यानंतर अशी बरीच म्हणजे मी कुणाचं नाव घेऊन कुणाचं नाही, कारण मी सगळ्यांनाच ओळखतो आहे आणि सगळ्यांनी प्रेमाने मला इथं बोलवला. गणेश महाराज केसरकर तुम्ही असाल तर मी माझा सन्मान जो केला त्याच्याबद्दल मी खूप खूप धन्यवाद देतो. माझ्या पोलादपूर तालुका रहिवासी सेवा संघ विटावा ठाणे यांच्या वतीने मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो आणि ग्रामसंबंध काटेताई यांच्या वतीने मी आभार व्यक्त करतो. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ज्याच्यासाठी तुम्ही माझा सत्कार केलात, आम्ही सामाजिक कार्य करतोयच पण वैद्यकीय मदत कक्षातली कुणाची काही अशी मदत कुणाकडे येऊ नये, वेळ येऊ नये, पण जर चुकून कुणाकडे आली तर आम्हाला नक्कीच तुम्ही आवाज द्या. आम्ही सदैव तुमच्यासाठी उभे आहोत आणि आम्ही काही झालं रात्री अपरात्री कधीही फोन करा. वडकर महाराजांना माहितीच आम्ही कधीही आला तरी आम्ही रात्री कधीही फोन उचलतो आणि आम्ही पळत असतो. तर त्यासाठी आम्ही सदैव तत्पर आहोत. इथं एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. पुन्हा एकदा धन्यवाद करतो तुम्ही मला इथं सन्मान केल्याबद्दल. हॅलो, धन्यवाद दादा. खरोखरच आपलं काम अतिशय उल्लेखनीय आहे. नेहमीच अशी व्यक्ती ह्या व्यासपीठावरती आल्या पाहिजेत आणि आपण जे काम करतो हे समाजासमोर जगासमोर गेलं पाहिजे. जाऊया मॅचकडे. जिथे धावा बनवण्यासाठी झुंज देतोय तो मोरसेडे संघ आणि धावा थांबवण्याचं काम करतोय तो साई इंडियन कामते संघ. धावा बनवायच्या आहेत मोरसेडे संघाला, तब्बल धावा बनवायचे आहेत त्या 35 धावा बनवायचे आहेत, 36 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत धावफलकाचे धावा आहेत त्या 12.
पहिला गोलंदाज आयुष, धावा खर्च केल्या 4. दुसरा गोलंदाज सुमित कदम ना, सुमित कदम, धावा खर्च केल्या 8. बारा चेंडू, 12 बॉल 24 ची गरज. कोण जिंकणार मॅच, कोण जाणार बक्षीस पात्र फेरीमध्ये, कुठला संघ असेल याच्याकडे संपूर्ण खडकवाडीचं लक्ष लागलंय, याच्याकडे कामते गावाचं लक्ष लागलंय, याच्याकडे मोरसडे गावाचं लक्ष लागलंय. नवे तर जे संघ 2 गेलेत, जय हनुमान आडावले आणि आई गावदेवी बोरगर, याही संघाचं गोलंदाजी मार्गवरती अक्षय. 12 बॉल 24 ची गरज, 12 बॉल 24, 12 बॉल 24 ची गरज. गोलंदाजी मार्गवरती अक्षय अलगुडे, ज्याच्या नावाची चर्चा संपूर्ण सातत्याने ह्या कामती खोऱ्यामध्ये होत असते, तो अक्षय. स्ट्राईकला आहे गणेश. पहिला चेंडू डॉट आलाय. कामतेकर म्हणत असतील बाबांनो प्रत्येक चेंडू डॉट येऊ दे, परंतु मोरसडेकर म्हणत असतील आम्हाला डॉट चेंडू नकोय, आम्हाला गणेश कडून मोठ्या फटक्यांची अपेक्षा आहे. मोठ्या फटक्यांसाठी जाणला जातो, ताकद आहे, अनुभव आहे, सर्व काही आहे. सर्व गुणसंपन्न खेळाडू मैदानामध्ये गणेश उतेकर, त्याच्या समोर तेवढ्याच ताकदीचा गोलंदाज अक्षय अलगुडे. दुसरा चेंडू डॉट आलाय. काय गोलंदाजी करतो अक्षय अलगुडे. 2 चेंडू डॉट आलेत. गणेश उतेकरला थांबवलंय, त्याची बॅट शांत करायला भाग पाडतोय अक्षय अलगुडे. कारण गणेश उतेकर हा असा खेळाडू आहे, वेळ आली तर मॅचची दिशा आणि दशा करू शकतो, तोच खेळाडू समोर आहे. 2 डॉट आलेत. पुन्हा अक्षय. तिसरा चेंडू डॉट आला होता, परंतु कीपरने जर चुकी केली नसती तर लेग बायची धाव भेटली नसती. 1 धावाने संघ पुढे चाललाय. संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 13 धावा धावफलकावरती. 36चा पाठलाग करायचा आहे. 13 धावा धावफलकावरती. अजूनही 23 धावांची गरज आहे. 23 धावा पाहिजेत. हॅलो, 9 बॉल 23, 9 बॉल 23. पंचांकडे अपील करतायत. पंच कुठलीही दाद देणार नाहीत. अक्षयच्या अपीलला दबावात जात नाहीत. पंच नामांकित पंच आहेत. काय गोलंदाजी करतो. 4 चेंडू हाताळलेत. 1 धाव दिली, ती पण लेग बायची दिले. लक्षात घ्या. स्ट्राईकला आहे महेंद्र. गणेशना शांत ठेवलंय, महेंद्रला सुद्धा शांत ठेवलंय. आता मात्र फटका सजवलाय. चुकीला माफी नाही. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून गेलाय. 1 बाउन्स सीमा रेषा पार. येतोय महेंद्रच्या बॅट मधून. अक्षयच्या गोलंदाजीवरती चौकार. बघा, 4 चेंडू चांगले हाताळले होते, परंतु 5वा चेंडू खराब. आणि खराब चेंडूचा समाचार घेतलाही जातो. धावसंख्येचा जर विचार केला तर 17 वरती धावफलक जाऊन पोहोचलाय. 36चा पाठलाग करायचा. 17 धावा. 7 चेंडू 19 धावांची गरज. शेवटचे 7 बॉल 19 धावा. ही मॅच रंगणार. शेवटची मॅच, बक्षीस पात्र फेरीमधील 3री मॅच. आले 7 चेंडू 19 धावा. शेवटचा चेंडू चांगला हाताळला. मॅच आले 7 बॉल 19. 1 चुकीचा चेंडू. आता आले 6 बॉल 19. 1 चुकीचा चेंडूवरती जर चौकार नसता आला तर या स्पर्धेमध्ये यशस्वी गोलंदाज म्हणून त्याची चर्चा झाली असती. 6 बॉल 19. आता मात्र 4ही बाजूला हालचाल झाली. झाडांची पानं आळायला लागली. नवे झाडांच्या फांद्या आळायला लागले.
झाडांचे बांबू वाढायला लागले का तर झाडावरती बसलेले प्रेक्षक आता खाली उतरत आहेत कारण मॅच चुरशीची झाले. ज्यांनी जे खाली जमिनीवर आहेत ते आता उठलेत आणि जे उठले होते ते आता उभे राहिलेत आणि ते आता पाहत आहेत मॅच. कारण मॅच आले 6 बॉल 19 आणि जे झोपले होते इकडे आमच्या मागे ते जागे झालेत. नक्की घडलं काय? काय घडलं? अक्षय काय म्हणतोय घडलं काय? 6 बॉल 19 म्हणजे घडलं काय? जागा झालाय तो झोपेतून. आता त्याला चहाची गरज आहे. 6 बॉल 19. समोर फलंदाज आहे गणेश उतेकर. कोण होणार हिरो? गोलंदाजी मार्ग गोलंदाज कल्पेश हिरो होणार की गणेश उतेकर होणार? 6 बॉल 19. पहिला चेंडू घेऊन कल्पेश सज्ज झालाय. गणेश उतेकर समोर. 6 बॉल 19. क्षेत्ररक्षण सजवलं जातंय, जाळं विणलं जातंय, चारी बाजूला नजर मारतोय गणेश उतेकर. 6 बॉल 19. गोलंदाज सज्ज, बॅटर सज्ज. फटका सजवला, फेकी झाली. अक्षयने फेकी केली परंतु खराबपैकी 2 धावा. तिसरीची धाव, रनआउटची संधी. आत्महत्या झाली. कुठल्या गावामधला खेळाडू होता तो? तर मोरसडे गावाचा होता. फेकी केली होती अक्षय अलगुडेने. जाळं विणलं होतं, जाळ्यामध्ये फसला. कोण फसला? तर गणेश उतेकर फसला आणि बाद झाला. धक्का क्रमांक पहिला बसलाय मोरसडे संघाला. गपलत राहिले होते दोन्ही खेळाडू. डोक्याला हात लावलाय तो बॅटर आहे महेंद्र. डोक्याला हात लावला मित्रांनो. काय घडलं काय? तर गणेश उतेकर बाद झाला. धावचितच्या स्वरूपामध्ये बाद झाला. हॅलो. 5 बॉल 17. 5 बॉल 17. नवीन बॅटर मैदानात दाखल झालाय मनीष आलेत. 5 बॉल 17. ब्रेक थ्रो दिलाय, महत्वाचा गडी माघारी पाठवलाय. फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक कदम आहे, झेल टिपलाय. ज्या पावली आला त्या पावली माघारी पाठवलाय. हो काय सेलिब्रेशन करताय? चला जास्तीचा वेळ सेलिब्रेशन मध्ये घालवू नका. लॉंग ऑफ मधला क्षेत्ररक्षक होता, झेल टिपला. 12व्या खेळाडूने जागा सोडली, निघाला आपल्या साथीदारांकडे. 12वा खेळाडू सुद्धा इथून निघून चाललाय. झालं तरी काय? तर गणेशने केलेली गफलत अति घाई संकटात नाही. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल झालाय, त्याचं नाव आहे कैलास आलेत. कामते, साईंदन कामते थोडे पाठी या. अनिल सर्वांना पाठी या. पाठी कामते बोरगर थोडं पाठी या. बघा मॅच अजून संपली नाहीये. किती बॉल? 4 बॉल 17ची गरज. 4 बॉल 17. लेफ्ट हँड बॅट्समन कैलास मैदानामध्ये. पहिले 2 चेंडू तर कामती संघाच्या बाजूने राहिले. साई इंडियन कामते संघ चेंडू मागे निघून चालला. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. 1 धाव पूर्ण झाले, दुसरीचा प्रयत्न करतायत. चेंडू निघून गेला. सीमा रेषा पार. 4 धावांसाठी चेंडू फरार. चौकार. 3 बॉल 13. मॅच बनू शकते जर ह्या चेंडूवरती मोठा फटका आला तर. साहेब गणपत दादा, तुमच्या ह्या स्पर्धेमध्ये मोरसे संघ मॅचला कलाटणी देऊ शकतो, पण गणेश उतेकरने केलेली गफलत अति घाई होती. 1 धाव आली होती. जर थांबला असता तर नक्की 0 झालाही असता. हो फटका सजवलाय. क्षेत्ररक्षक नवर देतोय. आला षटकार आलाय. मॅच आली. 2 चेंडू 7 धावा. क्रिकेटचा हा खेळ आहे. पहिले 2 चेंडू कामते संघाच्या बाजूने राहिले, त्यानंतरचे 2 चेंडू मोरसडे संघाच्या बाजूने राहिले.
आता तर मॅच अगदी कुठे जाईल कोणी सांगणार नाही. मोरसडे की कामते, कामते की मोरसडे. आता हालचाल झाली मोरसडेच्या डगआउट मध्ये, शिट्ट्या वाजायला लागल्या, खेळाडू उभे राहायला लागले, कामतेवाले मागे गेले, मोरसडेवाडे पुढे आले. हे चालू आहे आणि हे चालूच राहणार. जोपर्यंत 2 चेंडू पडत नाहीत तोपर्यंत कोणी सांगणार नाही काय घडणार. 2 चेंडू 7 धावांची गरज होती. मॅच होती कुठे, आली कुठे. 2 बॉल 7. प्रेशर आलाय कामतेकडे. गोलंदाज आहे कल्पेश. कल्पेश हा चेंडू महत्वाचा असेल. कैलास आला काय, 1 चौकार ठोकतो काय, दुसरा षटकार ठोकतो काय. लेफ्ट हँड बॅट्समन आहे आणि लेफ्ट हँड बॅट्समन असल्याचा फायदा तो आपल्या संघासाठी करत आहे. डॉट चेंडू आलाय, अजून मॅच संपली नाही. आता कामतेवाले उठले, जे बसले होते 2 चेंडूला पुढे आले होते. बघा खरं नाही खोटं नाही, खरं आहे. ते पाठी गेले होते, आता परत 2 पावलं पुढे आले. आता मोरसडे पाठी चाललेत. नक्की घडतंय काय. जोपर्यंत हा चेंडू पडत नाही तोपर्यंत काही होत नाही, कारण काही होऊ शकतं. क्रिकेटची मॅच आहे. मागील मॅच आपण पाहिली, वडगर संघ 2 धावाने पराभूत झाला असेल. एकटा लढला होता समीर कदम, 49 धावा नावात खेळला होता. फटका सजवला, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय का नाही, परंतु इथे विजयी झाला तो संघ आहे साई इंडियन कामते संघ. अभिनंदन. आणि मोरसडे टीम आपण सुद्धा चांगला खेळ केलात, आपलं हे अभिनंदन. चला, कामते संघ जास्तीचा वेळ सेलिब्रेशन मध्ये घालवू नका. आपले 3 प्रदीप गोगावले मॅन ऑफ द मॅच साठी यायचे. प्रदीप गोगावले या मॅन ऑफ द मॅच.